BSc ऍग्री झालं. माझी शॉक आहे ते का BSc ऍग्री, मी गोल्ड मेडलिस्ट आहे, एवढा हुशार अभ्यास. मी जेव्हा इथं आलो तेव्हा मी म्हणलं लोकाला प्युअर आंबा खाऊ घालायचा, पाचट पिकविलेला लोकाला विष नाही खाऊ घालायचं. ते माझं तावळ्याचं धोरण, 30 वर्षापूर्वी कुलदीचं धोरण. मग मी आंब्याची, केशर आंब्याची बागा वेगवेगळ्या जातीचे कोकण कृषी विद्यापीठातून 60 व्हरायटी आणल्या इथंच याच जागेवर. आंबा विकत आहे आपल्याला, एकदम पेड्यासारखा आंबा. पाचटीत आंबा पिकविला, त्याला कलर येत नाही, दिसायला गुजीरवाणी दिसत नाही. तोच आंबा इथेनॉलच्या पाण्यात बुडविला, कार्पेट मध्ये ठेवला, असा कलर. ह्या आंब्याला 60 रुपये 30 रुपयानं कोण घेत नाही, आणि ती विष खाऊ घाला लोकांना 120 रुपयानं घेऊन जाते. इच्छू त्या दुनिया, म्हणजे त्याला प्युअर खाऊ घालायला त्याला किंमत नाही. बरोबर, तो पैसे देत नाही आपल्याला बरं का. प्युअर देऊन मी चिक्कू केले, चिक्कू मी असले चिक्कू एकदम स्वीट चिक्कू, त्याला 12 रुपये 15 रुपये भाव. आवळा केला, एकदम लोकांचं शरीर चांगलं राहतं, ऑर्गॅनिक. मीच भीक मागायला. आपल्यासारखी गंमत आमदार डोक्याची सेवा करायची, काय केलं आपण, आमदार डोक्याची सेवा अडाणी माणूस काय करतोय, काय आमच्यात आता काय झालं माहिती करायची. आहे? एकदम एकदम सेम सेम ही आमच्या बाबतीत अहो, ह्या आता पुढारी कोणता म्हणायचा पुढारी, माझी भाषा आज ती पुढारी, जी लोकांची तळमळीनं काम करतो, जी लोकांचं खरंच घरात दिवा लावतो, त्याच्यासारखं येड कोण नाही. आजचा पुढारी कोणता, आलं इलेक्शन 5,000 जी पैसे वाटतंय त्या पिरियड पुरती. आता ह्या वेळेस राहणार दादा काही नाही, ओम दादा तो काम चांगला, तो राहणार दादा पैसे वाटते. माझी 6 लाख रुपये, ही 1,500 लोक वस्तीचं नाव, 6 लाख रुपये वाटले. जे पैसे वाटेल जनता बी तशी झाली, जो पैसे दे का शब्द नाही का वापरतो येड्यात करायचं. तुम्ही म्हणता आणि नाही, हे येड्यात काय करायचं. करतंय चांगलं, ह्याची बाळातीन ह्या दवाखान्यात नेली, ह्याची गरोदर बाई इकडे गेली, तुला कुत्रे गेली, तुला मतदार सुद्धा एकदम टिकतो झाला. आम्ही 10 वर्ष 10 पैशाचा प्रपंच केला आणि 10 वर्ष अहो, तुम्ही येड्यानं असं बघत राहता, ती निकाल लागला. आऊट मी गेली बात. तुम्हाला ही ओरिजिनल येड जवळ आपल्या चुत्यात काढते ना. तुम्ही चांगली माणसं, पण ही येड जवळ पैसे वाटून आपल्याला येड्यात काढते. मूर्खात म्हणतात लय चांगला माणूस आहे, म्हणजे मूर्ख माणूस. नाही, नाही, खरं आहे. अहो, ही परिस्थिती सगळ्यांनी झाली. आजचा काळ तो आजचा काळ तसा आहे. ही ज्याला कळालं ती मोठा झाला, म्हणजे सगळे अवगुण जे असतात माणसात ते आता गुण झाले. साबरेपणा, लोचटगिरी, बरोबर आहे. ही जी स्वाभिमानी आहे ती बाबा कुकुला इरकल घालून कोपऱ्यात बस. असले सगळे प्रोफेशनल लोक आज मोठे व्हायचे. मग मी एवढं सगळं करून मी अडथळ्यात निघालो. एवढा रिसर्च, माझी जर लायब्ररी बघितली तुम्ही, माझी 5 ते 10 लाख रुपयाची 10,000 पुस्तक आहेत. मी एवढा अभ्यास आहे. पण लोक बायको मी काय म्हणाले, तू एवढा हुशार आहे तर मी का थोटका. लोकांची व्याख्या कसा आहे, तू पैसेवाला असला तरच हुशार, नाहीतर तू बेकार तोटायच झाल्या. पैसा असेल तर मग तू पैसा तू कसा बी कमव. मग मी ज्यावेळेस बांबू शेती करायचो, मी जेव्हा सुरुवातीच्या पिरियड मध्ये ही पाणी नसलेलं गाव, बरं का, 1,500 लोक वस्तीचं गाव, म्हणजे मजूर बी मिळत नाही.
माझ्या आडनावासहित सगळ्याच्या आडनाव गुंड. लाईट बिलच भरत नाही अख्खं गाव. म्हणजे लाईट कशी चलत असेल बघा. मजूर नाही, पाऊस नाही, पुन्हा लाईट नीट चलत नाही. आणि असल्या वावटळीत माझ्या वडिलांनी बीएसएला शहाणं काहीतरी नीट करेल म्हणून मी इथं आली. जेव्हा आलो तेव्हा 20 लाखाचं कर्ज माझ्या बोकांनी. काय दिवा लावायचे ती लाव म्हणायली. आणि असं धडपड 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 करीत इथं आलो. जेव्हा माझ्या लक्षात आलं, सगळे प्रयोग केले. मला 40 अवॉर्ड उत्पन्नाचे. असं आरडा वारडा आणि खिसा वारडा. नुसताच आरडा. पुरस्कार मिळाला राजशेखर पाटील, शालीन गमजेन पुरस्कार. आणि घरची बायडी म्हणली हे आणायचं मला पैसे. ही खरी परिस्थिती. म्हणजे सगळं वैतागून मग रिसर्च केलं. मग बांबू मध्ये घुसलो. बांबू मध्ये असा घुसलो की भारताच्या सगळ्या जाती आणल्या, त्या लावल्या. मग बांबूतला मला शहाणा समजायला पाहिले. एवढ्या व्हरायटी लावतोय, असल्या गावात लावतोय. त्याचा आकलीवान समजायला. आकलीवान समजायला लागले. गडकरींनी मला एकदा बोलवलं कुठं नागपूरला भाषण द्यायला. बांबूतला शहाणा म्हणून. त्यांनी मला भाषण दिल्यावर मला बाजूला बोललेलं आणि एक पत्र दिलं. पत्र मी घेतलं. म्हणले तुला आता बांबूचा भारताचा ऍडवायझर नेमले. मी आमची चिठ्ठी घातली की ऍडवायझर यायला पैसे नाही. आणि त्याच्यानंतर मला 1.5 ते 2 कोटी रुपयाच्या ऑर्डर्स मिळत गेल्या रोपाच्या. पूर्ण त्यांनी सेक्रेटरी सांगितलं हे रोप तयार करतो, हे रोप तयार घ्या. एवढं नाव झालं. मग पुन्हा ॲग्रोवाल्याने स्टोरी तयार केली. 3000 व्हिडिओ झाले माझे. जी बायको सांग काय करतोय तुझा नवरा, ती लाजायची बांबू लावतोय. ती पुन्हा ती माझ्या बरोबर व्हिडिओ काढते. त्यांच्या यशामध्ये माझा हात सगळ्या ज्यांना लागला तो वरती सांगायची नाही. काय सांगू येणं बाबू. काय होतं काय माझी गाडं नाहीच बाई. म्हणजे आपण जर ते बरोबर आहे. यशस्वी नाही झालं का बायको सुद्धा आपलं नाही. नाही म्हणते. पैसे पाहिजे. झालं सर या शेतातच आहे.